पिंपळगाव बसवंतमध्ये आदिवासी पिकअप चालकावर रील स्टारनं केलेली मारहाण, समाजात तीव्र संताप। पिंपळगाव येथील आदिवासी पिकअप चालक कैलास रंगनाथ बागुल याला एक रील स्टार युवकानं गाडी अडवून मारहाण केली आणि शिवीगाळ केली आहे। यापेक्षाही धक्कादायक म्हणजे या सर्व मारहाणीचा व्हिडिओ काढून तो इंस्टाग्रामवर पोस्ट करत महाराष्ट्रभर त्या चालकाची बदनामी करण्यात आली आहे। कैलास बागुल हे पिकअप क्रमांक MH15JW 3695 घेऊन गुजरातच्या दिशेने जात होते। त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या काळ्या रंगाची कार MH05AX 1874 यातील अक्षय बोराडे हा दारूच्या नशेत वेगाने आला आणि पिकअप चालकाला जबरदस्तीने अडवलं। त्यानंतर जातीद्वेषातून मारहाण केली। घटनेनंतर कैलास बागुल यांच्यासोबत संपर्क होत नसल्याने त्यांच्या सुरक्षिततेबद्दल मोठी चिंता व्यक्त केली जाते। या प्रकरणी समस्त आदिवासी समाज चालक मालक संघटना आणि महाराष्ट्र शिववाहतूक सेनेने पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप देशमुख यांना निवेदन दिले। निवेदन देण्यासाठी आदिवासी शासन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तू झनकर, महाराष्ट्र शिववाहतूक सेनेचे राजाभाऊ सोनवणे, प्रकाश बागुल, गोरख चव्हाण, किरण शिंगाडे, त्र्यंबक कडाळे, मनोज हिरे, माणिक पवार यांच्यासह अनेक आदिवासी बांधव आणि चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजाभाऊ सोनवणे, आमच्या पिंपळगावच्या प्रकाश बागुल याला अहमदाबाद हायवेवर मारहाण करण्यात आली। कैलास बागुल याला मारहाण करण्यात आली। तर सर्व ट्रॅव्हल कंपनी व मालक चालक यांनी याची नोंद घ्यावी व असं कुठल्याही प्रकारचे रस्त्यावर काही घडू नये व कारण नसताना व काही बी गाडी आडवी मारून त्याला मारहाण करणे ही थोडी काळजी घ्यावा, शासनाने बी घ्यावा आणि ड्रायव्हर मालक चालक यांनी पण घ्यावं। त्याच्यावर आता कठोर कारवाई करण्यात आलेली म्हणून आता पिंपळ पोलीस स्टेशनला असं सांगा काय अक्षय बोराडे, जुन्नर तालुक्यातला अक्षय बोराडे या युवकाने आमचा भाऊ कैलास बागुल हा माल घेऊन जात असताना गुजरातला तर अहमदाबाद हवेला त्याला अडवून रात्रीच्या वेळेस त्याला मारहाण केली। मारहाण केल्यानंतर त्याला एकदम खालच्या भाषेवर शिवीगाळ करण्यात आली, त्याची आई बहीण काढण्यात आली। इतकं वाईट हे केलं। आमच्या भावाने साधा त्याला शिवीगाळ आरे सुद्धा केलं नाही आणि तरी देखील तो अक्षय बोराडे इतका घाणघाण शिव्या देत होता। असं त्याच्यावरून असंच वाटतं की दारू पिऊन त्यांनी गाडी अडवली आणि आमच्या भावाला त्यांनी एकदम खालच्या पातळीवर शिवीगाळ केली आणि एकमेव फक्त तो आदिवासी युवक असल्यामुळं, कारण ती जी गाडी आहे त्या गाडीच्या पिकअप गाडी त्याच्या पाठीमागे आदिवासी कन्या असं लिहिलेलं आहे। अक्षय बोराडे यांनी फक्त जो आदिवासी बांधव असल्या कारणाने गाडी आडवी लावली आणि गाडी आडवी लावून त्याला घाणघाण शिवीगाळ करत मारहाण केली। आम्ही या घटनेचा 100% निषेध करतो आणि पिंपळगाव पोलीस स्टेशनला या ठिकाणी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख साहेब यांना निवेदन दिले आहे की या व्यक्तीवर कठोरच्या कठोर शासन होय, आदिवासी अनुसूचित जाती जमातीच्या अंतर्गत त्याच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही पिंपळगाव पोलीस स्टेशनला केली आहे। शासनाने आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून जो कोणी आहे जो अक्षय बोराडे याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली आहे। अन्यथा सकल आदिवासी समाज या अक्षय बोराड्याच्या विरोधात जन आंदोलन उभारेल। आम्ही अशी पण विनंती केली आहे की आमचा जर बंधू कुठे चुकला असेल तर त्यांनी दाखवून द्यावा। जो काही तो म्हणतो का गाडी तिरपी चालवत होता तो व्हिडिओ त्यांनी दाखवून घ्यावा। आम्ही जो काही निवेदन दिलं आहे जो गुन्हा दाखल करण्यासाठी तो गुन्हा दाखल करण्यासाठी जे पत्र दिलंय ते पत्र मागं घेऊ। आमचा माणूस चुकलेला असेल मात्र जर याला जो कोणी पाठीशी घालत असेल तर आम्ही त्याच्या विरोधात सकलपणे आदिवासी समाज जन आंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही। जे आदिवासी ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।